वास्तव बातमी। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी सर्वपक्ष संघटना व पालकांकडून सोमवारी बीड बंदची हाक। बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आंदोलकांनी पोलीस तपास यंत्रणेला आपल्या मागण्यांचं पत्र सादर केलंय। या प्रकरणातील दोन्हीही शिक्षक अद्याप फरार असून फरार शिक्षकांना अटक करण्याच्या मागणीसाठी पक्ष संघटना आणि पालकांनी क्लासेसच्या गेटला लावण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाच्या फोटोला काळे फासून ठिय्या मांडला। दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली। या प्रकरणातील 2 फरार शिक्षकांना अटक न केल्यास सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली आहे। या प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते फरार होण्यास यशस्वी झाले। आरोपींना अटक करून क्लासेसच्या इमारतीला सील ठोकावे अशी मागणी करण्यात आली आहे। 15 वर्षापासून या विजय पवारच्या कोचिंग क्लासेस बीडमध्ये नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी त्यांनी ओपन करून ठेवलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आता आज प्रकरण समोर आलं। ह्याच्यामध्ये आणखी किती महिलांचे बळी गेलेत तर ह्याची आमची प्रामुख्याने मागणी आहे की ह्याची सीडीआर चौकशी झाली पाहिजे। सीबीआयने हा गुन्हा हातामध्ये घेतला पाहिजे। आजपर्यंत किती मुलींचे बळी ह्याच्यामध्ये गेले आहेत ह्याची सखोल आणि एकदम तळागाळाला जाऊन ह्याची माहिती काढून ह्याच्यावर आणखी कडक कारवाई आणि गुन्हा नोंद झाले पाहिजे। तर 15 तास होऊन गेले आणखी गुन्हेगाराला अटक झालेली नाही। तर जोपर्यंत त्याला अटक होणार नाही तोपर्यंत सील पॅकच राहील आणि बीड बंदची हाक आम्ही सोमवारी देणार आहोत। आमची मागणी अशी आहे, हे जे 2 आरोपी आहेत विजय आणि ते खटोळकर, ह्या दोघांना पण अटक करण्यात यावी आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ना, खरोखर बीड जिल्ह्यासाठी ते लाजिरवाणं आहे। आणि महिला म्हणून आम्हाला तर इतकी लाज वाटायली ना, त्यांनी त्या मुलींचे नग्न व्हिडिओ घेतलेले आहेत। त्यांच्यावर जेव्हा त्यांना पाहिजे, बरं का, गेल्या 1 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे, त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा त्या मुलीचा वापर त्यांनी केलेला आहे। आणि खरोखर त्या मुलीनं डेअरिंग करून ह्यांच्या विरोधात जे इथं तक्रार दाखल केली तिचं आम्ही अभिनंदनच करतो। तिचं नाव आम्ही कुणालाच सांगणार नाहीत। तिचे पालक थोडेसे नर्वस झालेले आहेत की आमच्या मुलीची बदनामी होईल, पण तुमच्या माध्यमातून मी त्यांनाही एक सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या मुलीचं नाव बाहेर येऊ देणार नाही, तर त्याची तुम्ही काळजी करू नका। पण ह्या प्रकरणाला वाचा फुटली आणि आमची मागणी असेल की पोलीस प्रशासनाने ह्या दोघांना तात्काळ अटक करावी। जितकी त्यांना फास्ट प्रक्रिया करता येईल तेवढी फास्ट प्रक्रिया करावी आणि त्या दोघांना अटक जर झाली ना तर बीडसाठी खरोखरच एक चांगला मेसेज जाईल की पोलीस प्रशासन सर्वसामान्याच्या बाजूनं पण आहे। आणि तिथं आत्ता जे महिला आयोगाने काल आदेश दिलेले आहेत की त्यांचं ते सील पॅक करून द्यावं। तर त्याच्यामध्ये काही CCTV फुटेज आहेत, तर ते फुटेज गायब होऊ नये म्हणून पोलिसांनी ते पण तात्काळ जाऊन ते बंद करावे आणि तिथं 2 पोलिसांचा पहिरा ठेवायला पाहिजे। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।